माझ्या आईच्या रूपानं पावन ब्रह्मांड झालं, माझ्या आईच्या रूपानं पावन ब्रह्मांड झालं, माझ्या आईच्या रूपानं देव साक्षात खाली आलं. अशा आईच्या सेवेच्या चरणी त्यांची असणारी सर्वच आमचे रंगनाथ भाऊ असतील, राजेंद्र भाऊ असतील, रवींद्र भाऊ असतील, ही आमची साडू मंडळी आहे. या सर्वांचे निमित्तानं बहिणींचं, भावांचं आणि मुलांचं कौतुक करायला हरकत नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. अशी भगवंताची मूर्ती 1 वर्षापूर्वी अंतर्धान पावली आहे, परंतु तिच्या कार्याचा सुगंध आजही आमच्या गणोरी पंचक्रोशीमध्ये बिडी कामगारांपासून तर शेती वर्गापर्यंत तितक्याच तत्परतेने जवळत आहे. म्हणून स्मृतींच्या विस्मृती पडणार नाहीत, याच अनुषंगानं आज आईंना विनम्र अभिवादन करत असताना एक समर्पित भावनेची सेवा या ठिकाणी सांदवी सोनाली दिदी करपे, कल्याण स्वामी संस्थान चाकलंबा बीड यांच्या वतीनं समर्पित होत आहे. त्यांचे आमच्या परिसरामध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत करीत आहोत. लेकुराचे हित वाहे मामुलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीत. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझ, ऐसी कळवळ्याची जात करी लाभा विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम संतजिया पांडुरंगा त्यांच्या कृपाने कथेचा बाबा जी सद्गुरु दास तुका
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल 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 लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया यांचा चारचरणाचा आईचं वर्णन करणारा काकड्याच्या पहिल्या मंगलचरणामध्ये ज्या अभंगाचा समावेश केलेला आहे असा सुंदर आईची महती गाणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कैलासवासी जयाबाई विष्णू आहेर जयाबाई आईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणानिमित्तानं पूर्ण आहेर परिवारानं इथे श्राद्धानिमित्तानं हरिकीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. खरं तर आईंच्या परिवारामध्ये रंगनाथ विष्णू आहेर मुलगा आहे, सौ शशिकला मच्छिंद्र नवले मुलगी, सौ कल्पना भाऊसाहेब आंबरे मुलगी, सौ संगीता तुकाराम आरोटे मुलगी आहे, सौ सरला रघुनाथ बाळे मुलगी, संगीता विष्णू आहेर मुलगी, श्रीमान राजेंद्र रंगनाथ आहेर नातू, श्रीमान रवींद्र रंगनाथ आहेर नातू, सौ पूनम राजेंद्र आहेर नातसून, सौ विद्या रवींद्र आहेर नातसून, समस्त आहेर परिवार. खरं तर या परिवारासाठी आजचा दिवस प्रचंड दुःखाची आठवण घेऊन येणार आहे आणि एकच मुलगा आहे आणि 4-5 मुली आहेत असा हा पूर्ण भरलेला मोठा परिवार आहे. आईच्या जाण्याचं काय दुःख असतं आज या आहेर परिवाराला विचारा, या लेकी बाळींना विचारा. पण या दुःखाच्या प्रसंगीही वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्या परिवारामध्ये आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराची उपासना आणि जोपासना ज्या परिवारामध्ये केल्या जाते असा हा आहेर परिवार. मग या परिवारानं ठरवलं की आपल्याला आपल्या गेलेल्या मातृशक्तीच्या स्मृतीमध्ये आपण हरिकीर्तनाचं नियोजन करू आणि आईचं पुण्यस्मरण आहे म्हणून कीर्तन सुद्धा महिलाचं ठेवू आपण. मग हा विचार मनामध्ये आला आणि खरं तर उभ्या वारकरी संप्रदायामध्ये एक अलौकिक दिव्य रत्न जे स्वतः आहेत आणि विशेष म्हणजे काय पुण्य म्हणावं लागेल या आहेर परिवाराचं की या परिवाराला ते रत्न जावाई म्हणून प्राप्त झालेले असे आदरणीय वयन ज्येष्ठ असणारे ज्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये प्रचंड श्रद्धा आहे, ज्यांच्या चरणावर आम्ही वारंवार वंदन करतो, ज्यांची गायकी स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशीजी म्हणजे त्यांना तर आम्ही प्रत्यक्षात नाही पाहिलं पण अण्णांच्या कंठातून जेव्हा स्वर बाहेर पडतात त्यावेळेला आमच्या नजरेसमोर पंडित भीमसेन जोशीजींचं चित्र उभं राहतं. एवढी सुंदर ज्यांची गायकी आहे, भरलेला आवाज आहे आणि एवढं दिव्य रत्न या परिवाराला जावाई म्हणून प्राप्त झालं. या परिवाराचं सुद्धा किती पुण्य म्हणावं लागेल. तर आदरणीय तुकाराम अण्णा आरोटे अण्णांनी मला फोनवरती संपर्क केला आणि अण्णाने सांगितलं दीदी अशा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे, आमच्या पाहुण्यांचा कार्यक्रम आहे, आमच्या सासूबाईंच्या स्मृतीचं कीर्तन आहे. मी म्हटलं अण्णा मी तारीख माझ्याकडे लगेच लिहून घेते आणि मी माझ्याकडे तारीख लिहून घेतली. पण आज मला एक जाणवलं अण्णा आपण दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जेव्हा असतो तेव्हा रिलॅक्स असतो जेव्हा आपल्या स्वतःवर जबाबदारी असते, आपल्या परिवारामध्ये जेव्हा कार्यक्रम असतात त्याला काय पडापडे असते ना आज मी अण्णाकडे पाहते. तर आदरणीय अण्णांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आणि या आहेर परिवारामध्ये अण्णांच्या नातेवाईकामध्ये मला कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला. खरं तर आम्ही ज्ञानानं लहान आहोत, वयानं लहान आहोत. अण्णा ही सगळी श्रेष्ठ मंडळी आहेत, बडी मंडळी आहेत, मोठी महाराष्ट्रातली सगळी नामांकित मातब्बर मंडळीचा सहवास
सानिध्य अण्णांसारख्या ज्येष्ठ लोकांना प्राप्त झालेलं. पण अशा ज्येष्ठ लोकांनी जेव्हा आमच्या लहानग्यांचं कौतुक करावं, आमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावी आणि आम्हाला म्हणावं तुम्ही कीर्तनाला या, आम्ही साथीला उभे राहतो, खऱ्या अर्थानं याच्यापेक्षा मोठं बक्षीस आमच्याकरता दुसरं कोणतं नाहीये. तर अण्णा खूप आपलेपणानं तोंड भरून आमचं नेहमीच कौतुक करतात आणि आमचं सुद्धा भाग्य आहे की एवढी ज्येष्ठ मंडळी एक आपलेपणा, एक माया आम्हाला देतात. या गोष्टीची आम्ही अखंड ऋणी राहू. आज कीर्तनासाठी कुठल्या गोष्टीची कमतरता नाहीये. जिथे अण्णांचं नियोजन आहे तिथे उणं काय असणार आहे. अगदी साऊंड पासून गुणीजनांपर्यंत, बैठक व्यवस्था, मंडप असेल, सगळ्या गोष्टीमध्ये अगदी आखीव रेखीवपणा, एक शिस्तबद्धपणा, खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. तर आज कीर्तनाच्या साथीसाठी स्वतः अण्णा आम्हाला गायनाची साथ देणार आहेत आणि हरिभक्त परायण मते महाराज, सतीश महाराज मते, फार सुंदर आवाज आहे आपला सुद्धा. सतीश बाबांसाठी सुद्धा टाळी वाजवूयात आपण. फार सुंदर गायकी आहे. माझी विद्यार्थिनी भक्ती आहे आणि आज अण्णांच्या शेजारी भक्तीला उभं राहायला मिळतं, तर हिचं सुद्धा भाग्य म्हणावं लागेल. आज छोटे छोटे बाळगोपाळ आहेत, टाळ घेऊन उभे आहेत. या लेकरांचंही कौतुक आहे. या लेकरांसाठी आणि त्यांना घडवणाऱ्या गुरुसाठी टाळी वाजूया. काही आमच्या महिला भगिनी टाळ घेऊन उभ्या आहेत. मला तुमचा सुद्धा आनंद वाटतो की तुम्ही आज टाळ घेऊन उभे आहात आणि विण्याची फार सुंदर अशी सेवा देणारे विनेकरी सानप महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे संतांची वचनं तुम्हाला पाहिलं की असं वाटतं सार्थ झाली म्हणून. फार सुंदर आपण विण्याची सेवा करता आणि आज महाराष्ट्रभर तुम्हाला सुद्धा या विण्याच्या माध्यमातून निमंत्रण आहेत, सेवेसाठी बोलावणं आहे. तर खूप आनंद वाटतो आहे. मृदंगाची फार सुंदर अशी सेवा देणारे, खरं तर अण्णांसारख्या ज्येष्ठ लोकांच्या गायकीला मृदंगाची, तबल्याची साथ देणं ही गोष्ट म्हणजे मजाक नाहीये. अगोदरच प्रेशर आलेलं असतं वाजवायचं, गायचं म्हटलं की. पण अगदी अण्णा संकेत महाराजांना लेकरासारखं वागवतात. मला फोनवरती सांगितलं, म्हणे दीदी आपण संकेतला मृदंग वाजवायला सांगू. म्हटलं अण्णा खूप छान, संकेत बाबा खूप चांगलं वाजवतात आणि खूप छान तयारी त्यांची मृदंग वादनामध्ये आहे. तर संकेत महाराजांसाठी सुद्धा आपण टाळी वाजूयात. हार्मोनियमची फार गोड साथ देता तुम्ही. हरिभक्त परायण ब्राह्मणे महाराज, तुमच्यासाठी सुद्धा मी टाळी वाजवतो. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादाचं देखील मनापासून स्वागत आहे, कौतुक आहे. आणि 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथे शूटिंग आहे. चॅनल आहे का कुठलं? प्रायव्हेट शूटिंग कॅमेऱ्याच्या माध्यमातून चालू आहे. तर त्या दादांचंही मनापासून कौतुक. आमचे अशोकभाऊ जाधव, त्यांची देखील ही सासरवाडी आहे गणोरे. आपण आलात, आम्हाला आनंद वाटला. आणखी सर्व अण्णांची नातेवाईक मंडळी, या आहेर परिवाराचे नातेवाईक, स्वजन सखे, आप्त इष्ट सगळी मंडळी, पाहुणे रावळे मंडळी, गावातील या परिवाराचा स्नेहांकित परिवार, मित्रवर्ग, या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. खूप चांगली मंडप व्यवस्था आहे. विनेकरी आहेत, चोपदार आहेत, टाळकरी आहेत, गुणीजन आहेत. कुठल्याही गोष्टीची कमतरता आणि उणीव नाही. वेळेमध्ये सेवा पूर्ण करण्याचं आपण काम करू. अण्णांचे साडू, अण्णा तुम्ही नाव काय सांगितलं महाराजांचं? हा, मेवणेच, कचरू भाऊ भोर. तर कचरू सेठ भोर, त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं, म्हणे दीदी तुमचे कीर्तन आम्ही नेहमीच ऐकतो आणि अण्णांची गायकी ऐकत असल्यामुळे, आम्ही सातत्यानं अण्णांची गायकी ऐकत असल्यामुळे आम्हाला तुमचं देखील गाणं फार गोड लागतं. खरं तर अण्णांच्या तोला मोलाचं किंवा तेवढ्या तुलनेचं तेवढी योग्यता आमची नाहीये, पण अण्णांच्यामुळे तुम्हाला गायकीतली काय काय भाव आहे किंवा त्यातला काय काय मजा आहे किंवा गाण्यात काय गोष्ट भरलेली आहे, तर त्याचं ज्ञान या सगळ्या परिवाराला, त्यातून आपणही सगळेजण आमचं बोलणं असेल, आमचं गाणं असेल, या गोष्टीबद्दल एक आपलेपणा दाखवता. तर आपलेही आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि वेळ न घालवता चिंतनाला सुरुवात करू. वेळेमध्ये कीर्तन सेवा पूर्ण करण्याचं काम आपण करू. अण्णांचा पूर्ण परिवार इथे आहे. आहेर परिवार, सर्व लेकीबाळी, नातवंड असतील, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी एकत्र आलेली आहेत. खरं तर या परिवारासाठी आजचा हा फार मोठा दुःखाचा प्रसंग आहे. आई जाण्याचं काय दुःख असतं जेव्हा आपली हक्काची माणसं आपल्याला सोडून जातात.
तेव्हा प्रचंड दुःख परिवारामध्ये निर्माण होत असतं. आणि अशा काही घडलेल्या घटना, बाकी कुठलंही नुकसान माणसाला भरून काढता येईल, पण मृत्यू ही एक अशी घटना आहे, अशी गोष्ट आहे की ती माणसाला पुन्हा भरून काढता येत नाही. तर अशीच अघटित घटना, खरं तर मला जया आईंच्या बद्दल सांगण्यात आलं की त्यांना 2-3 वेळा पॅरालिसिस झाला, पण सुना एवढ्या चांगल्या, सगळ्या परिवारानं एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. आजही त्यांचा फोटो आपण पाहतो इथे बॅनरमध्ये लावलेला, पोस्टरवरती. तर त्या फोटोमध्ये दुःख नाही दिसत आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर. म्हणजे एवढा शारीरिक त्रास असताना सुद्धा या परिवारानं एवढी चांगली सेवा केली आणि अगदी एवढ्या दुःखातून, एवढ्या त्रासातून त्या बराच काळ आपल्यामध्ये राहिल्या आणि शेवटी आयुष्याची यात्रा संपवली. 1 वर्ष झालं त्या आपल्यामध्ये नाहीयेत. आणि एक सांगेन मी तुम्हाला की एवढी आईची सेवा, शुश्रूषा, उठाठेव करणारा हा परिवार खरं तर 3-3 वेळा पॅरालिसिस येऊन जातोय किंवा पॅरालिसिस हा आजार होतोय, तर त्याही स्थितीमध्ये आपल्या घरातल्या वयोवृद्ध माणसाची सेवा करण्याची जी आपली इच्छाशक्ती आहे परिवाराची, तर याच्या पाठीमागे आईनं, वडिलांनी, पूर्वजांनी त्या लेकरा बाळांना लावलेले संस्कार, त्या संस्काराचंच हे फळ आहे की आईची एवढी मोठी दीर्घ सेवा या परिवारानं केली. आणि पहा ना, जया आईंना किती मरण किती गोड आलंय. जायचं तर सगळ्यांनाच आहे, इथं कोणी अमर नाहीये, सगळे जाणार आहेत, पण मरण सुद्धा किती सुंदर आलंय. कार्तिकाचा महिना आहे, ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचा पर्व काळ आहे आणि अशा पर्व काळामध्ये आईंना देवाघरी जाण्याची आज्ञा येते. याचा अर्थ असा होतो की आईंच्या बाबतीमध्ये संतांची शब्द सार्थ झाली. याजसाठी केला, याजसाठी गेला होता, याजसाठी गेला होता, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी गेला होता, शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस याजसाठी केला होता विहास, याजसाठी केला होता अट्टहास. अण्णांच्या कंठातून स्वर बाहेर पडले की स्वर भास्कर डोळ्यासमोर उभे राहतात. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. जया आईंच्या जीवनामध्ये साधूचे शब्द, संतांचे शब्द सार्थ झाले, सफल झाले. कार्तिकाच्या महिन्यामध्ये देव आज्ञा येणं म्हणजे विचार करा, आपल्या पूर्ण हिंदू शास्त्रानुसार 12 महिन्यामध्ये फार पवित्र महिना कार्तिकाचा महिना आहे. कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकडा तर चालतो, पण वारकऱ्यांच्या जीवनामध्ये नित्य काकडा, नित्य हरिपाठ असतो. आणि या कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नान करावं, पहाटे काकडा करावा. कार्तिक पौर्णिमा झाले की आळंदीच्या दिशेने निघावं. प्रत्येकाच्या अंतःकरणाला
आळंदीला जाण्याची ओढ लागलेली असते. ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यासाठी प्रचंड वारकऱ्यांची गर्दी असते. म्हणजे हा किती मोठा पुण्यपर्व काळ आहे. आणि कार्तिकामध्ये ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा, तर ती समाधी सोहळ्याची पर्वणी साक्षात श्री विठ्ठलानं ज्ञानोबारायांना सांगितली होती की या ठिकाणी या पर्वणीवरती तुम्ही समाधी घ्या. आणि अशा पवित्र कालखंडामध्ये पवित्र पुण्यात्मा जयाबाई आई आहेर या मातृशक्तीला देवाघरी जाण्याचा योग येतोय. हा किती मोठा योग म्हणावा लागेल त्यांच्या जीवनातला. जन्माला तर खूप माणसं येतात आणि मरतात सुद्धा खूप, पण लक्षात घ्या अशी ठराविक आणि मोजकीच माणसं असतात की त्यांच्या स्मृतीमध्ये भगवान परमात्माचं हरिकीर्तन घडत असतं. एक प्रसंग सांगेन मी तुम्हाला की जाणं जगाचं सत्य आहे. जावं कसं त्याच्याबद्दलचं चिंतन आपल्याला कीर्तनात करायचं आहे. आज आहेर परिवारासाठी मोठा दुःखाचा प्रसंग आहे. आईची जमते ती सेवा या सगळ्या कुटुंबानं केलेली आहे. मी सुरुवातीलाच एक वाक्य बोलून गेले की कितीतरी दिवसापासनं कितीतरी वर्षापासनं आईंची सेवा करणारा हा परिवार आहे, हे कुटुंब आहे. मग अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर ज्यांचे हातपाय चालतात अशाही माईबापांना घराच्या बाहेर काढणारी लेकरं बाळा आपल्याला पाहायला मिळतात. कारण काळच तसं आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. आई वडिलांकडे लक्ष देणारी मुलं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. पण कौतुक करावं लागेल या परिवाराचं, आहेर परिवाराचं. 3-3 वेळेला पॅरालिसिस या रोगाचा, या आजाराचा त्रास होतोय, पण परिवार थांबत नाही, हार मानत नाही आणि कसल्याच प्रकारचा चेहऱ्यावरती त्रासदायक हा भाव दाखवत नाही. आईची सेवा करण्यामध्ये अखंड आहेत, रात्रंदिवस उभे आहेत. ही आईच्या संस्काराची खूप मोठी फलश्रुती आहे किंवा उदाहरण आहे. एक उदाहरण मी नेहमीच सांगते लोकांना. मातीला आकार देत असताना कुंभार दादाची जी जबाबदारी आहे ना, तसंच मासाच्या गोळ्याला घडवत असताना आईची त्याही पेक्षा मोठी जबाबदारी आहे. खरं तर कुंभार दादाचा विषय निघाला की आम्हाला आमच्या डोळ्यासमोर गुरोबा काका उभे राहतात. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडवील पायी. नवलाची गोष्ट हसत खेळत बोबडे बोलत, हसत खेळत बोबडे बोलत, त्याची सुधी नाही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडवील पाय. आमच्या डोळ्यासमोर गोरोबा काका उभे राहतात. पण सांगू तुम्हाला, हे वेगळ्या कुंभार दादाचं उदाहरण आहे. एक कुंभार दादा चिखल तुडवत होता. चिखल तुडवत असताना त्याच्या पत्नीने त्याला विचारलं, काय बनवणार आहात? तो म्हटला, सध्या चिलीमचा खूप जमाना आहे, मी चिलीम बनवणार आहे. ती म्हटली, आहो माझं एक ऐकता का? तो म्हटलं, बोल ना. ती म्हणते,
चिलीम बनवणार तुम्ही, लोक खूप चिलीम सुद्धा खरेदी करणार, भरपूर पैसे मिळतील आपल्याला, पण चिलीम जे घेतील त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त होईल, लेकरं बाळं रस्त्यावरती येतील. त्या पैशासोबत लोकांचा शिव्याशाप तळताट सुद्धा आपल्याला लागेल. तो म्हटला मग काय करू? ती म्हटली उन्हाळ्याचे दिवस तोंडावरती येत आहेत, तुम्ही मडके बनवा. लोक मडके विकत घेतील, त्याच्यात थंड पाणी ठेवतील, पोटाला पोटभर पाणी पितील, त्यांचं पोट शांत होईल, त्यांनाही आरोग्य लाभेल आणि आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळेल. पटलं त्याला आणि आपल्या पत्नीचं म्हणणं त्यानं ऐकलं. खरं ना, जेव्हा आपली पत्नी समाज हिताचं जनहिताचं बोलत असते ना, जनकल्याणाचं, तेव्हा तिचे शब्द आपण ऐकलेच पाहिजेत आणि तिच्या शब्दाला आपण मान्यता दिली पाहिजे. मग त्यानं ठरवलं की आपल्याला आता चिलीम नाही बनवायची, आपल्याला आता डेरा बनवायचा. ऐका माझ्या सर्व माई माऊल्यांनो, याच्यातून मी आईची भूमिका समजावून सांगणार आहे तुम्हाला. त्या कुंभार दादानं मातीला डेऱ्याचा आकार देऊ लागला होता. त्या मातीतूनच आवाज आला. माती बोलली, कुंभार दादा काय बनवणार आहेस? कुंभार दादा बोलला, माती ताई मी आता डेरा बनवणार आहे. दादा तू चिलीम बनवणार होता ना, आता डेरा का बरं बनवणार? कुंभार दादा बोलला, ताई बनवणार होतो मी चिलीम, पण आता डेराच बनवणार आहे. का बरं? म्हणे माझा विचार बदलला. विचार बदलला? हो माझा विचार बदलला. माती बोलली, दादा तुझा विचार बदलला, पण माझं तर जीवनच बदललं. चिलीम झाले असते तर लोकांनी माझ्यात विस्तव भरला असता, ज्यानं मला ओठाला लावलं असतं त्याचं जीवन बर्बाद झालं असतं, संसार उद्ध्वस्त झाला असता, मला शिव्याशाप मिळाले असते, माझ्यासोबत तुला सुद्धा भेटले असते. पण आता तू मला डेरा बनवणार, लोक माझ्यात थंड पाणी ठेवणार, जे पाणी पितील त्यांचं पोट शांत होईल, आरोग्य चांगलं राहील, मलाही आशीर्वाद मिळाला आणि तुला सुद्धा आशीर्वाद मिळाला. लक्षात घ्या, जर मातीला आकार देत असताना कुंभार दादा समाजाच्या हिताची का समाजाच्या नुकसानाची वस्तू बनवतोय, ही गोष्ट जर मातीला आकार देत असताना एवढी महत्वाची आहे, तर या समाजाला एक व्यक्ती, एक युगपुरुष, एक जीव, एक मुलगा, एक मुलगी या समाजामध्ये समाजाचा घटक म्हणून देत असताना आईची सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे की आपण समाज हिताचा विचार करणार, समाजासाठी वैचारिक सामाजिक पातळीवरती चांगलं काम करणार रत्न देतोय का आपण दुसरं काहीतरी चुकीचं देतोय. लक्षात घ्या, ज्या परिवाराला, ज्या लेकरा बाळांना आपली आई, आपले वडील, आपला परिवार कळत असतो ना, त्यांना समाज सुद्धा कळत असतो. अशाच परिवाराला समाजाचं देणं आपल्याला काहीतरी आहे या गोष्टीची जाण असते. आई वडिलांच्या उपकाराची ज्यांना जाण आहे त्यांना सामाजिक ऋणाची सुद्धा जाण असते. या परिवारानं आईची खूप सेवा केली. अजून कितीतरी वर्ष सेवा करण्याची देवा आमची धमक आहे, आमची ताकद आहे, आमची ती इच्छाशक्ती आहे. देवा तू अजून आमची परीक्षा घ्यायची होती आणि त्या परीक्षेमध्ये आमची आई अजून तू ठेवायची होती. असं कदाचित वर्षभरामध्ये कितीतरी वेळा हा परिवार बोलला असेल. कोणी कंटाळा केला नाही जया आईंचा, कोणीच कंटाळा केला नाही. लेकी असतील, सुना असतील, मुलं असतील, नातवंड असतील, नातसुना असतील, सगळ्यांनी जी जमते ती सेवा केली. पण सांगू तुम्हाला, आपली आई बाजेवर पडलेली असू द्या, तिच्या तोंडामध्ये चमच्यानं दूध टाकू द्या, ते असल्यानंतर एक वेगळंच अस्तित्व असतं माणसाचं आणि ते गेल्यानंतर एक पोरकेपणाची जाणीव होते माणसाला. आई गेल्यानंतर कळते काय तिचं प्रेम होतं आपल्यावरती, काय तिची ममता, काय तिचं वात्सल्य, ते गेल्यानंतर कळते. वर्षभरामध्ये कितीतरी वेळा चुकलं असताल तुम्ही की आईचा कुठून तरी आवाज येईल म्हणून. दिवाळीच्या सणाला लेकीबाळीची खरी आठवण काढणारी आई तर असते आपली. दिवाळी तर दरवर्षी येणार आहे, पण दर वर्षाच्या दिवाळीला आई नसणार आहे आपल्यासोबत. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, लेकिया सावली, पाहत से वाटोनी, पाहत से वाटोनी, पंढरीची
रंगनाथ भाऊ, शशिकलाताई, कल्पनाताई, संगीताताई, सरलाताई, सगळ्या लेकी बाळींना आठवत आज आईचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहत. सगळं जग आहे, पाहुणे रावळे आहेत, नातेवाईक आहेत, पण आई नाही बरं. आज फक्त आईच्या आठवणी काढून रडावे. सगळ्यांनी ऐका. या चारही मुलींना आपल्या आईनं आपल्याला नाहू घातलेलं, तिच्या हातानं चिमुकल्या तोंडामध्ये घास भरले. बहिणी बहिणींची भांडणं झाली असतील तर ते सगळ्यांना समजावून सांगत भांडणं सोडण्याचं सगळं डोळ्यासमोर उभं राहत असतं. शशिकलाताई, कल्पनाताई, संगीताताई, सरलाताई, जेव्हा तुमच्या लग्नाचा प्रसंग घरामध्ये उभा राहिला असेल तेव्हा आईच्या जीवाची किती घालमेल झाली असेल. माझ्या लेकीला काय द्यायचं, माझ्या लेकीच्या लग्नामध्ये मला या प्रत्येक सणाला तुम्ही लाडू करंजा करताल, पण आईच्या हातच्या लाडूची तुम्हाला आठवण आल्याशिवाय का? लेकीच्या लग्नामध्ये आईनं बनवलेली शिदोरी शेवटच्या श्वासापर्यंत लेकी बाळीच्या लक्षात राहत असते. म्हणून तर फार गोड वर्णन केलं याच्यामध्ये. दिवाळीच्या मुळा लेकी आसा पाहत सेवा थोडी पंढरीची भेटी लागे जीवाला गरीसे आस. भेटी लागे लेकरा बाळांच्या मनाला कोणी समजावून सांगायचं. माणूस किती जरी मोठा झाला ताई समोर तो लहान असतो. त्याच आईच्या आठवणीतलं हे कीर्तन आहे. या परिवाराला सांगेन मी, खर तर जाणं जगाचं सत्य आहे. इथं कोणीच अमर नाही हो. ज्याचा जन्म झाला तो एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणारच आहे. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, हेरे ते पामर जीव किती हारे ते पामर जीव किती. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, ते पामर जीव किती हेरे ते पामर जीव किती. जाणं जगाचं सत्य आहे. इथं नाही उरो देह जाणार जाणार, 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 हे सकाळ बघाणार, या सकाळ बघाणार, देह जाणार जाणार, या
देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार जाणं जगाचं सत्य आहे नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ जाणं सत्य आहे हा देह नाशिवंत हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा निकलना पड़ेगा काया कुटी खाली करना 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 पड़ेगा हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा भाड़े का भवन क्या तू संभाले जिस दिन तुझको मालिक निकाले उसका किराया भी भरना पड़ेगा उसका किराया भी भरना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा अण्णांसाठी एकदा टाळी वाजवूयात आपण फार सुंदर काया कुटी खाली करना पडेगा तो काया नगर का सौदागर तू काया नगर का सौदागर तू काया नगर का सौदागर तुझे अपना वतन में जाना है तुझे अपना वतन में जाना है तू काया नगर का सौदागर 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 बाप कहे बेटा मेरा है माँ कहे बेटा मेरा है ना बेटा बाप का ना बेटा माँ का ये तो जन्म देने का नाता ये तो काया नगर का सौदागर ये तो काया नगर का सौदागर ससुरा कहे जवाई मेरा है सास कहे जवाई मेरा है ना जवाई
ये तो बेटी लेने का नाता है। ये तो काया नगर का सौदागर, ये तो काया नगर का सौदागर, ये तो काया नगर का सौदागर। फार सुंदर अण्णा. पण या रचनेतून खूप काही आम्हाला शिकायला मिळालं. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, तो जन्म देने का नाता है. सास कहे जवाई मेरा है, ससुर कहे जवाई मेरा है. न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है. मला वाटतं अण्णा संगीताताई आपल्या नाव सुद्धा संगीता म्हणजे तर जया आईंच्या बाबतीत मध्ये मला खरंच बोलावं वाटतंय की जावाई संगीत रत्न आहे म्हणून संगीता नावाची मुलगी जाणं जगाचं सत्य आहे, एवढं मात्र सत्य आहे. कोणी अमर नाही इथं. आधार कार्ड पॅन कार्ड असेल आपल्याकडे, पण अमर असल्याचं कार्ड कोणाकडे आहे का? जाणं सत्य आहे. हा, मर म्हटलं तरी माणसाला भीती वाटते, पण मरण कोणाला टाळता येत नाही. कोणी दिवशी माहिती चालून, माहितीये कुणाला? कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच रहावे समयासी सादर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्यांनी ऐका. कधी यमराजाचा हॅलो येणार आहे आपल्याला माहिती नाहीये. त्यांचा हॅलो आला की आपल्याला आलो म्हणावंच लागतंय. तिथे नो अपील. कोणी दिवशी यम येते चालून, माहिती नाही कुणाला. कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, आणि सगळ्यात वाईट एकटेच राहावे. इथे असताना खूप संगती सोबती असतात, मग शेवटी एकटेच. बाकीचे कुठे असतात? धन आणि भूमो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहशितायाम परलोक मार्गे कर्माणि गो गच्छति जीव एक. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंधकारीचे नाही कोण, अंधकारीचे नाही कोण. जन हे टाळी वाजवा. आपण फार सुंदर स्वर लावला तुम्ही, फार सुंदर. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ही काळीचे नाही कोणी. सगळ्या बोलण्याचं एकच सार आहे माझ्या दादांनो. जाणं सत्य आहे, मृत्यू माहिती नाही, पण प्राप्त होणार आहोत आपण मृत्यूला. मरण सगळ्यांची वाट पाहतोय, आपली सगळ्यांची वाट चालत्या दिशेनं चालू आहे. इथे बोलणारा किंवा ऐकणारा कोणीच अमर नाहीये, सगळ्यांना जायचं आहे. जाणं सत्य आहे. फरक एवढाच आहे की कधी जायचं हे कुणालाच माहिती नाही, पण जायचं आहे. सांगू तुम्हाला,
ज्याला माहिती होतं की आपल्या आयुष्याचा एवढाच काळ शिल्लक आहे, त्याला सुद्धा स्वतःचा मृत्यू टाळता नाही आला. आपल्याला तर माहितीच नाही, आपल्याला माहितीच नाही आपण कधी जाणार आहोत. पण ज्याला माहिती होतं की त्याच्या आयुष्याचा एवढाच काळ शिल्लक आहे, तरी त्याला स्वतःला वाचवता नाही आलं. त्याचं नाव राजा परीक्षिती. त्याला माहिती होतं की 7 दिवसामध्ये आपल्या आयुष्याची यात्रा संपणार आहे. बरं, वाचवण्यासाठी त्यानं काही स्वतःला कमी प्रयत्न केले असतील का? खूप प्रयत्न केले, पण त्याच्या प्रयत्नाला यश आलं नाही. शेवटी जावं लागलं. निसर्गाच्या नियमापुढे कुणालाही चालता येत नाही, जाणं सत्य आहे. पण माझ्या ताई दादांनो, हिंदू धर्मानुसार मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या देहावर अग्निसंस्कार करतात. पहिले 3 दिवस आत्मा घरामध्ये असतो. अस्थि विसर्जन झालं की पंचकृषीमध्ये आत्मा भटकत असतो. 10व्या दिवशी दशक्रिया विधी पिंडदान करतात. नंतर 13व्या दिवशी गंगा पूजनाचा विधी असतो. नंतर प्रत्येक महिन्याला मासिक घालतात. कारण पंचकृषीत फिरणारा आत्मा ब्रह्मांडात फिरत असतो आणि गंगा पूजन झाल्यानंतर ब्रह्मांडात फिरणाऱ्या आत्म्याला धर्मराजाच्या नगरीची योग्य दिशा दाखवण्याचं काम त्या पुण्याईमुळे होत असतं. मग प्रत्येक महिन्याला मासिक आणि श्राद्धाच्या दिवशी, आजच्या दिवशी जीव धर्मराजाच्या नगरीमध्ये हजर असतो. आज ठरवल्या जातं की या जीवाला, या पुण्यात्म्याला कुठली गती द्यायची. पुण्यवान आहे त्या बाबतीमध्ये जयाई की त्या यमराजाच्या, धर्मराजाच्या नगरीत उभ्या आहेत, पण सन्मानपूर्वक आहेत. का? त्यांच्या पुण्यस्मरणाला विश्वाचा मालक उभा आहे. मग जगाचा बाप जर जयाईंच्या पुण्यस्मरणाला इथं उभा असेल, तर जयाईंना ईश्वराच्या चरणाजवळ जागा आहे असा याचा अर्थ होतो. आणि हे जे काही आहे ना, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा, ही प्रमाण मी माझ्या घरी नाही तयार केलेली. ही प्रमाण संतांच्या मुखातून प्रसवलेली आहेत. आणि संत तेच बोलतायत जे त्यांना साक्षात्कारात, जे वास्तवात त्यांना जे अनुभवत आहे. भगवान परमात्मा त्यांना जी प्रेरणा देतो ते त्यांच्या मुखातून बाहेर पडतंय. मग आज जयाईच्या श्राद्धाला तुम्ही, आम्ही, नातेवाईक मंडळी, महाराज मंडळी, गायक मंडळी, गुणीजन मंडळी जमा झालो. आपण यात नवल नाही, विश्वाचा मालक सुद्धा हजर आहे. आणि जगाचा बाप ज्यांच्या पुण्यस्मरणाला उभा आहे, अशी पुण्यात्मा, अशी पुण्यवान माणसं देवाच्या चरणाजवळ असतात. जयाईंच्या जीवनाचं सार्थक झालं. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती पण पाठीमागे आणि आहेर परिवारासाठी आठवणी सुद्धा खूप आहेत पाठीमागे. काय असतं आईचं प्रेम ते सांगण्यासाठी तर जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग निवडलाय. उरलेला जेवढा वेळ आहे कीर्तनाचा, त्या पूर्ण वेळामध्ये आता अभंगाच्या माध्यमातून मी आई तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा सांगतात, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराया आईचं प्रेम सांगतात. आपल्या लेकराबद्दल अखंड जी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या लेकराचं भलं व्हावं याच गोष्टीचं जे चिंतन करते ना ती फक्त आई आहे. बरं माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं कान देऊ नये का. आईचं वर्णन करण्यासाठी समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला. स्वतः गणपती बाप्पा जरी लिहायला बसले आणि माता सरस्वती जरी सांगू लागली ना तर आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. आई म्हणजे प्रेमाचा सागर आहे, भरलेली घागर आहे, वात्सल्याचा एक भाग आहे. प्रचंड ममता आणि वात्सल्य त्याच्यामध्ये भरलेलं आहे. तिच्या सारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कुणालाच करता येऊ शकत नाही. ये सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, कोई नहीं. ओ देती है दुआ रे राम, ओ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है, माँ सबसे बड़ी है, माँ सबसे बड़ी है अण्णांसाठी एकदा टाळे झाले पाहिजे. अण्णा आपल्या स्वरामध्ये एवढा भाव भरलेला, मला तर असं वाटतंय की त्या स्वरांमुळे मला असा एक माझ्या अंतकरणात भाव जागा झाला. जयाबाई आई या फक्त आपल्या सासू नाही तर तुम्ही त्यांना आईच्या रूपात सुद्धा पाहताय किंवा हा तुमच्या अंतकरणातला भाव त्या शब्दामध्ये आम्हाला दिसत होता. सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. माझ्या ताई दादांनो, आई जोपर्यंत आहे ती कळेल का नाही हा आपल्या पुण्याईचा भाग, पण ती गेल्यानंतर माणसाला जाणीव होते. आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं नवल नाही, आईच्या आठवणीमध्ये विश्वाचा मालक सुद्धा रडला. प्रसंग सगळ्यांनी कान देऊ नये का. भगवान श्रीकृष्ण परमात्माला घेण्यासाठी गोकुळामध्ये रथ आला होता. सुंदर सजलेला रथ होता. दृष्टांत कान देऊ नये का. सजलेला रथ होता. नंद बाबाच्या वाड्यासमोर तो रथ सुटला. पाण्याला निघालेल्या गवळणी त्यांच्या मनात पाल चुकचुकली. आजपर्यंत एवढा सुंदर रथ नाही हो कधी या गोकुळामध्ये आला. कोणाचा असेल बरं हा रथ, कशासाठी आला असेल, कोण घेऊन आले असेल या रथाला. कानाला गुणगुण लागली, हा रथ आपल्या कृष्ण कन्हैयाला घेण्यासाठी आलेला आहे. आणि मग सगळ्या गवळणी व्याकुळ झाल्या. वृंदावनीच्या सकल जनासी. अक्रूरजी, कृष्ण आमचा प्राण आहे, आमच्या लालाला घेऊन जाऊ नका. धीन धन धान्य धुरी जे हवे तुम्हाला ते सगळं देऊ आम्ही.
रोज कृष्णाच्या नावानं गाऱ्हाणं घेऊन जाणाऱ्या गवळणी आज कृष्ण गोकुळ सोडून जाणार या गोष्टीनं व्याकुळ झाल्या माझ्या ताई दादांना. दोन्ही डोळ्याला घळघळा अश्रुधारा लागलेल्या आहेत. छोटे छोटे बाळ गोपाळ म्हणतात, लाला काल तुझ्याकडनं राज घेतलं म्हणून नाराज झालास का? सगळं राज आम्ही देऊ लाला, पण आम्हाला सोडून जाऊ नको. ऐका सगळ्यांनी, या गोकुळातल्या लोकांचं भगवंतावर किती प्रेम होतं. ज्या गवळणीला छोटी छोटी बाळं होती ना, त्यांनी ते देवाच्या रथाला आडवी घातली. कृष्णा आम्हाला सोडून जाऊ नको. दया दुधाचं गाऱ्हाणं घेऊन नाही येणार आम्ही यशोदाबाईकडे. का सोडून जातो लाला आम्हाला? अक्रूरजी हात जोडतो आम्ही तुम्हाला, दयेची भीक मागतो. लागल तर आमचा प्राण काढून घ्या, पण आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नका. वृंदावनीच्या सकल जनासी देवडे जीवदान कृरा नको नेवो भगवान. अक्रूरा नको नेवो भगवान. अक्रूरा नको नेवो भगवान. अक्रूरा नको नेवो भगवान. अक्रूरजी कृष्ण प्राण आहे आमचा, त्यानं खोडी काढल्याशिवाय आम्हालाही समाधान लागत नाही. असं वाटतच नाही आम्हाला आज आमचा दिवस उगवला. नका ना घेऊन जाऊ आमच्या कन्हैयाला. घर काम धंदा विसरल्या गवळणी. गायींचं हंबरणं थांबलं, पक्ष्यांचा किलबिलाट थांबला. पक्ष्यांचा किलबिलाट थांबलेला आहे. छोटे छोटे बाळ गोपाळ केविलवाना चेहरा करून कन्हैयाच्या जवळ उभे आहे. कान्हा नको सोडून जाऊ आम्हाला. अक्रूर चांडाळा तुझ कोणी धाडिला, का करू आलासी वदिसी गोपी बाळा. अक्रूरा भिजली धरणी भिजली धरणी. वृंदावनीच्या सकल जनासी देवडे जीवदान. अक्रूरा नको
खर तर बरं हा प्रसंग मी अजून पुढे बोलावा आहे पण मला राहवत नाही. अण्णांनी एक जागा अशी घेतली नयनीच्या. क्या बात आहे, जय हो. खरं तर जी गाण्यातली जाणकार लोक आहेत ना, तुम्ही टेन्शन, ज्यांना काही समजत नाही गाण्यातलं त्यांनी टेन्शन घेऊ नका फक्त. वृंदावनीच्या सकल जनास्मरी आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नका. भगवंतानं सगळ्यांना खोटं आश्वासन दिलं, मी येतोय परवा. अजूनही ब्रजमधली लोक कन्हैयाचा परवाची वाट पाहताय, आमचा लाला येणार आहे परवा. अशी अवस्था झाली ना गणोरेकर त्या गोकुळाची. कृष्ण म्हटलं की चक्कर येऊन पडायचे. एवढे रडले तिथले गोकुळ मधली लोक. ते गोपाळ एवढे रडले, नंद बाबा रडले, माई यशोदा रडली. गोड्या पाण्याची यमुना माई खारी झाली त्यांच्या अश्रूला. एवढे रडले. राधा राणीच्या वडिलांनी सांगितलं, कृष्ण म्हटलं की लोक चक्कर येऊन पडतात, आजपासून कोणी कृष्ण म्हणू नका, फक्त राधा राधा म्हणा. म्हणून गोकुळात जर तुम्ही जाल, वृंदावन मथुरा गोकुळ, तिथे राधे राधे म्हणतात ना, एवढ्याच कारणानं. तिथे कृष्ण म्हणत नाही. आहे कृष्णभूमी पण नाव कुणाचं? राधेचं. कृष्ण म्हटलं की चक्कर येऊन पडायचे. म्हणे आजपासून राधा राधा म्हणा. भगवान पोहोचले मथुरेमध्ये. उग्रसेनाला राजा बनवलं, कंसाला मारलं, उग्रसेन राजा बनवले. वसुदेव देवकीची सुटका केली. ऐका गणोरेकर, 12 वर्षानं लेकराची भेट झाली तर माता देवकीला 12 वर्षानं पाना फुटला. हे आईचं प्रेम आहे. 12 वर्षानं कन्हैयाला स्तनपान केलं. आणि रोज लेकराला 56 प्रकारचे पक्वान्न खाऊ घालण्यासाठी तयार करते. कृष्ण कन्हैयाला देवकी माता 56 प्रकारचे पक्वान्न खाऊ घालते. एक दिवस ताटाला लोण्याची वाटी लावली. त्या ताटाकडे पाहिलं आणि भगवान रडायला लागले. जेव्हा त्या ताटावरनं उठले आणि उंच माळावर जाऊन रडतायत. विचारलं, कन्हैया का रडतो तू? आई, माझ्या ताटाला तू लोणी लावत जाऊ नको. आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं नवल नाही, देव सुद्धा रडला. हा मुद्दा मला तुम्हाला समजावून सांगायचा आहे. दुसऱ्या मजल्यावरती जाऊन भगवान रडत होते. देवकी म्हणते, बाळा का रडतो तू कन्हैया? देवानं सांगितलं, आई माझ्या ताटाला 56 काय त्याही पेक्षा तू जास्त पक्वान्न लाव, पण माझ्या ताटाला तू लोणी लावत जाऊ नको. का कन्हैया? लोण्यामुळे तर तुला तिथे चोर म्हणत होते. त्यांना काय माहितीये राजाचं लेकरू आहे. त्या लोण्यासाठी तुझ्यावर किती आळ येत होता आणि आज तू लोणीच नको म्हणतो. आई खरंच सांगतो मी तुला, ते लोणी पाहिलं ना, मला माझ्या माई यशोदेची आठवण येते ग. त्या लोण्यात मला माझी माई यशोदा दिसते, म्हणून माझ्या ताटाला तू लोणी लावत जाऊ नको. यशोदा दिसल्यानंतर मला लोणी खावल्या जात नाही. रडायला लागले भगवान. म्हणजे त्या लोण्याच्या गोळ्यामध्ये माई यशोदेचं दर्शन व्हावं आणि भगवान परमात्मानं रडावं. एवढं भगवान परमात्मा म्हणजे आईच्या विराहामध्ये विश्वाचा मालक सुद्धा रडतोय. कोणीतरी देवाला प्रश्न केला, म्हणजे देवा चोरण्यासारख्या खूप वस्तू आहेत, पण तुम्ही लोणीच का बरं चोरलं? त्याचं उत्तर देवानं दिलं, म्हणजे लोण्याला हिंदीमध्ये माखन म्हणतात आणि माखन शब्दामध्ये पहिला शब्द मा आहे, म्हणून मी त्याला चोरत होतो. माखन में मा शब्द समाहित, माखन मध्ये मा शब्द आहे म्हणून मी त्याला चोरतोय. माझ्या बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या ताई दादांनो, आई सारखं प्रचंड प्रेम करणारं दुसरं कोणीच नाही. ती आहे तोपर्यंत कळत नाही, ती गेल्यानंतर माणसं तिच्या आठवणीत रडल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल विठ्ठल उगीच म्हणतोय का जग? आई माझी माईचा सागर दिला तिने जीवना तळपत्या उन्हात रख रख त्या रानात
नाहीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा मायेचा सागर दिला तिने जीवना आपली आई प्रचंड प्रेम करते आपल्यावरती. माझ्या ताई दादांनो, एक उदाहरण सांगते तुम्हाला. समुद्राच्या काठावरती एक झाड होतं. त्या झाडामध्ये चिमणी ताईनं घरटं बनवलं. त्या घरट्यामध्ये तिनं 3 अंडे दिले. चारा पाहण्यासाठी ती जात होती. पुन्हा तासभरानं यायची पंख फडकवत. आपली पिल्लं आपली अंडे आहेत का ते पाहत होते. अंड्यातून पिलू बाहेर यायला अजून थोडा अवकाश होता. तिनं जावं, पुन्हा यावं, चक्कर मारावा. तिची अशी अवस्था आहे, घार हिंडे आकाशी, तिचे चित्त पिलापाशी. तशी या चिमणीताईची अवस्था आहे. प्रभाते चारी असी जाये पक्षिणी, 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 प्रभाते चारी असी जाये पक्षिणी. बिनु बाट पाये पक्षिणी, प्रभाते चारी असी जाये पक्षिणी, प्रभाते चारी असी जाये पक्षिणी. प्रभाते चारी अशी जाये. जावं त्या चिमणीनं, पुन्हा यावं, पहावं आपले अंडे साबूत आहेत का नाही. ऐका आईचं प्रेम काय असतं. ती चिमणी जात होती, पुन्हा येत होती, पाहत होती, पुन्हा जात होती, चारा धान्य टिपत होती. पण काय कुणास ठाऊक तिला थोडा यायला उशीर झाला आणि समुद्रामध्ये असं पाणी भरलं, अशा लाटा निर्माण झाल्या की ते झाड, त्या झाडाच्या अगदी उंचापर्यंत पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये तिचं ते घरटं, ते अंडे सगळे समुद्राच्या पाण्यात वाहून गेले. वर असे तरंगत होते. आली ती चिमणी, पाहिलं तिनं झाड खूप उंच पाण्यात बुडालेलं आहे. त्या झाडाच्या ज्या फांदीला, डहाळीला तिचं घरटं होतं ना, तर ते घरटं दिसत नाही. ती डहाळी पाण्याखाली डुबलेली आहे. पाण्यात तर गेले नसतील का. आजूबाजूला पंख फडकावत चिव 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 करत तिनं पाहिलंय, तर पाण्यावर तरंगलेलं घरटण, त्यात ते 3 अंडे तिला दिसले. माझे अंडे अजून आहेत, माझी पिलं त्याच्यात आहेत. हा क्षणाचा आनंद तिला होता. पण एवढी व्याकुळ झाली ती, आता या समुद्राच्या मध्यभागी आलेल्या माझ्या घरट्याला, या माझ्या पिलांना, या अंड्यांना मी बाहेर कसं काढणार. व्याकुळ झाली. चिव चिव करते, वरती घिरट्या घालते, चक्कर मारते. ती थकून गेली, पंख थकले तिचे. अशी अवस्था झाली आहे तिची. माया मंदिरा हलाले लागे कणस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटा. व्याकुळ झाली ती, पंख फडकवते माझ्या ताईंनो. तिचा छोटासा जीव आहे, ती चिवचिव करते. तिनं प्रार्थना केली समुद्र देवाची. एक आई काय करत असते, लेकराच्या बाबतीमध्ये ती देवाला प्रार्थनाच करत असते, दुसरं काही करत नाही. ती तुमची माझी आई असू द्या, ती पशु मधली आई असू द्या, ती पक्षाची आई असू द्या, किंवा ती देवाची सुद्धा आई असू द्या, लेकरावर जर संकट आलं तर ते देवालाच प्रार्थना करत असते. माझ्या ताई दादांनो, काय केलं होतं रामरायाच्या आईनं, जेव्हा कळालं माई कौशल्येला की राम वनवासाला जाणार आहे, तिनं प्रार्थना केली पंचमहाभूताची.
सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा धरणी माते माय बहिणी सांभाळावे कोदंड पंचमहाभूताची प्रार्थना केली तिनं. ती तर देवाची आई होती, पण आई देवाची आहे का कोणाची आहे हे तिच्यासाठी महत्वाचं नाही, तिच्यासाठी तिचं लेकरू फार महत्वाचं असतं. तशी ही चिमणी ताई घिरघिर घिरट्या घालते वरती. समुद्र देवाची तिनं प्रार्थना केली. समुद्र देवा, अनेकांना उदरामध्ये साठवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. माझी पिल्लं तुमच्या पाण्यावर तरंगतायत. माझी विनंती आहे तुम्हाला, सुखरूप माझ्या पिलांना बाहेर काढा. समुद्रदेव प्रगट झाले. म्हणे एवढी छोटीशी चिमणी तू, अगं माझ्या उदरामध्ये मोठ्यातले मोठे जीव आणि छोट्यातले छोटे जीव आहेत. तुझ्या या 3 अंड्यांचा कुठे मी सांभाळ करू? आणि समुद्राच्या तू म्हणतेस की काठाला काढून द्या, चल जा, चालते हो इथून. एका मात्र शक्तीचा अपमान केलाय. व्याकुळ झाले चिमणीताई. दादा, तुम्ही फार मोठे आहात. तुमच्या एवढं मोठं या पृथ्वीवर दुसरं कोणी नाही. 70% पाणी आहे, 30% जमीन आहे. तुम्ही खरंच मोठे आहात, पण मोठी माणसं मनानं सुद्धा मोठी असतात. माझे छोटे जीव आहेत होते, त्यांना द्या ना बाहेर काढून. तेवढा उपकार माझ्यावर करा. पण समुद्र स्वतःच्या मस्तीमध्ये, स्वतःच्या गुरमीमध्ये, अहंकारात स्वतःच्या, त्याला किंमत नाही लागली चिमणीताईच्या त्या छोट्याशा पिलांची. चिमणीताई 4 दिवस प्रार्थना करत होती. तिच्या लक्षात आलं, अरे आपल्या देवानं 3.5 दिवस प्रार्थना केली, मी 4 दिवस प्रार्थना करते तरी याला माझी दया येत नाही. आता मी सुद्धा याला दाखवल्याशिवाय राहणार नाही. चिमणी छोटी आहे, पण तिनं संकल्प केला, हे समुद्र देवता, तुला तुझ्या पाण्याचा, तुझ्या ताकदीचा, तुझ्या सामर्थ्याचा तुला अहंकार आहे. तुझ्या विशालतेचा, गहनतेचा तुला अहंकार आहे. तुझा अहंकार जिरवल्याशिवाय मी राहणार नाही. माझी पिलं तुम्हाला जोपर्यंत सन्मानपूर्वक आणून देत नाहीस, तोपर्यंत तुझ्या समुद्रातलं पाणी मी माझ्या चोंचेत भरेन, दूर नेहून टाकन, तुला सुकवन, तेव्हा शांत राहील. संकल्प कुणी केलाय? गणोरे, छोट्याशा चिमणीनं. आता ज्या समुद्रातलं पाणी आजपर्यंत कुणाला मोजता आलं नाही, त्या चिमणीच्या चोंचेत पाणी किती बसणार आहे? पण संकल्प मोलाचा आहे. संकल्प मोलाचा. तो संकल्प एका चिमणीचा नव्हता, तो संकल्प एका आईचा होता. आईचा संकल्प आहे तो. आई आपल्या लेकरावर काय प्रेम करत असते माझ्या ताई दादांनो. छोटीशी चिमणी चारा वेचायचं विसरली, धान्य टिपायचं विसरली, उठली की तिनं फक्त चोंचेत पाणी भरावं आणि दूर नेऊन टाकावं. तिचा छोटासा जीव आहे. ती विसरून गेली की ती थकली म्हणून. तिला आता पंख फडकवल्या जात नाहीत हे तिला भान नाही राहिलेलं. तिच्या एकच डोक्यात आहे की या समुद्रानं माझे पिलं घेतलेले आहेत पोटामध्ये त्याच्या, जोपर्यंत तो देणार नाही ना प्राणपणाला लावल, पण मी याला सुकवल्याशिवाय राहणार नाही. चोंचेमध्ये पाणी भरत होती, दूर निघून टाकत होती. तुम्ही सगळेजण माझं बोलणं ऐकताय आणि तुम्ही तुमच्या मनात सांगताय की चिमणीला समुद्र नाही उपसू शकत. हे तुमचं मन तुम्हाला बोलताय की ह्या चिमणीचा काय, छोट्याशा चिमणीचा किती मोठा अट्टहास आहे बरं हा. एखाद्या काजव्यानं सूर्याला गिळायला जावं असा हा प्रयत्न चालू झाला. हे तुमचं मन तुम्हाला बोलतंय, पण चिमणीची इच्छाशक्ती, तिचा संकल्प फार मोठा होता माझ्या दादांनो. तो तिचा संकल्प जेव्हा तुम्ही पुढे तिच्या प्रयत्नाला ऐकत जाल ना, तेव्हा तुम्ही सुद्धा अवाक झाल्याशिवाय राहणार नाहीत. चिमणीताई चोंचेमध्ये पाणी भरायची, दूर नेऊन टाकायची, पाणी भरायची, दूर नेऊन टाकायची. थकली ती, पण थांबली नाही. चोंचेत पाणी भरत होती, दूर नेऊन टाकत होती. पाहिलं तिला तिच्या दुसऱ्या चिमण्यांनी, तिच्या नातेवाईक चिमण्यांनी पाहिलं. अरे म्हणे आपल्या जातीचा पक्षी आहे हा आणि पाणी भरतोय, दूर नेऊन टाकतोय. विचारलं का करता हे? माझी पिल्लं या समुद्रानं गिळली, याला सुकवल्याशिवाय राहणार नाही मी. चिमणीताई, एकटी प्रयत्न करू नको. संकटाच्या प्रसंगी पाहुणे रावळे सोबत असावे लागतात. सगळे पक्षी आले. एका चिमणीच्या मदतीला 5 चिमण्या आल्या. 5-5 चिमण्या चोंचेत पाणी भरणार. आताही तुम्हाला वाटतंय 5 चिमण्यांच्या पाण्याने काय होणार आहे म्हणून, पण त्या 5 चिमण्यांचं पाणी काढणं पाहून तिथे 10 चिमण्या आल्या. 10च्या 100 झाल्या, 100च्या 1000 झाल्या, 1000च्या 10,000 झाल्या, 10,000च्या 1,00,000 झाल्या, 1,00,000च्या 1 कोटी चिमण्या झाल्या.
या पृथ्वीवर जेवढे पक्षी होते तेवढे सगळे एकत्र आले आणि सगळे एकच काम करायचे. चोंचेत पाणी भरायचे, नेहून टाकायचे. चोंचेत पाणी भरायचे, नेहून टाकायचे. 10-5 चिमण्या पाहून, 100 चिमण्या पाहून सुरुवातीला समुद्र हसत होता. पण जेव्हा लाखो करोडो अरबो पक्षी एकत्र आले तेव्हा समुद्राला सुद्धा टेन्शन आलं की आता काय होणार आहे. लाखो करोडो पक्षी चोंचेत पाणी भरायचे, दूर नेहून टाकायचे. एकच कार्यक्रम, तहान भूक विसरले ते. एकच ध्यास त्यांना, समुद्राला सुकवायचं. आकाश मार्गी नारदजी निघाले होते आणि काय चाललाय हा प्रकार. पक्षी चारा पाणी खायचं विसरले आणि पाणी उपसताय समुद्राचं. नारदजीने विचारलं एका पक्षाला, हा काय प्रकार आहे. म्हणे चिमणी ताईची पिलं यानं गिळली या समुद्रानं. त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत. नारदजी म्हटले ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करत राहा, पेटवायचं काम मी करतो. नारदजी गेले भगवान विष्णूकडे. म्हणे देवा, तुमच्या या सृष्टीमध्ये छोट्या जीवावरती मोठे जीव अन्याय करतात. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय. म्हणजे समुद्राला मोठा असल्याचा खूप अहंकार आहे. छोट्याशा चिमणीच्या मातृभावाची त्यानं बेकदर केली, बेकिंमत केली. तिच्या अंतःकरणाचा निरादर केला. तिच्या वात्सल्य भावाला त्यानं असं मातीसारखं तुच्छ समजलं, त्यानं क्षुल्लक समजलं आणि तिच्या मातृशक्तीचा अपमान केला. खरंच या सृष्टीवर तुमचा कंट्रोल, नियंत्रण असेल तर सुदर्शन चक्र पाठवा आणि समुद्राला शिक्षा द्या, त्याला सुकवा तुम्ही आणि एका आईच्या अंतःकरणाचा सन्मान करा. भगवान श्री विष्णू सुदर्शन चक्र पाठवलं. नारदजी जाताना एकटे गेले नाही, पेटवायचं चांगलं जमतं नारदजीला. नारदजीनं 12 सूर्याची प्रार्थना केली आणि सुदर्शन चक्रात त्यांना समावेश व्हायला सांगितलं. एक सूर्यानं माणसाला त्रास होतो, 12 सूर्य जर एकत्र आले तर काय तिथे कुणाची बशाद आहे. 12 सूर्य सुदर्शन चक्रामध्ये गिर 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 गिरट्या घ्यायला लागलं. सुदर्शन चक्राचा एवढा वेग आहे आणि उष्ण हवा, त्यानं समुद्र सुकायला लागला. फक्त 25% पाणी शिल्लक राहिलं समुद्रात. समुद्रातले जीव जंतू समुद्राकडे आले. म्हणे महाराज, आम्ही मरू लागलो, गरम पाणी आहे, आमचा जीव तडफडतोय, आमचा प्राण कासावीस होतोय, आम्हाला वाचवा. फार मोठा अनर्थ, खूप मोठं संकट आलंय. समुद्रदेव प्रगट झाले. म्हणे सुदर्शन भगवान, आम्हाला का त्रास देता. म्हणे माझी चूक नाही, नारदजीकडे जा. नारदजीकडे आले. नारदजी, माझं काय चुकलं. म्हणे भगवान विष्णूकडे जा, ज्यांचं चक्र आहे त्यांच्याकडे जा. ना भगवान विष्णूकडे आले. म्हणे विष्णू भगवान, माझं काय चुकलं. म्हणे ज्यानं पेटवलं त्याला विचारा. नारदजीकडे आले. नारदजी, काय चुकलंय माझं. म्हणजे ज्या छोट्याशा चिमणीला तू तुच्छ लेखलं ना, तिच्याकडे जा, तिनं माफ केलं की सगळे तुला माफ करते. आले चिमणीकडे. चिवताई, तुला सामान्य समजलं ग मी, मला माफ कर. तुझे अंडे, तुझे पिलं मी तुला वापस देतो, पण माझा प्राण तू वाचव. सन्मानपूर्वक चिमणीची पिलं, ती अंडी सगळं चिमणीला समुद्रानं वापस दिलं. तेव्हा चिमणी शांत झाली आणि रागात आलेल्या चिमणीनं सगळ्यांना सांगितलं, आता समुद्राला त्रास देऊ नका. आईच्या अंतःकरणानं त्यालाही माफ केलं. हे आईचं प्रेम आहे. एक आई काय करू शकते. पण आईला कधी सामान्य समजू नका. ती चिमणी आहे का ती वाघीण आहे हे महत्वाचं नाही, तिचं अंतःकरण फार मोलाचं आहे. तिला एकच जमतं, आपल्या लेकरावरती प्रेम करणं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विठ्ठल विठ्ठल पण आई गेल्यानंतर आई दिसते चुलीच्या तोंडाला फुगलेल्या भाकरीमध्ये, दारात काढलेल्या रांगोळीमध्ये, तुळशीला लावलेल्या दिव्यामध्ये आई दिसते आपल्याला. वासराला चाटणाऱ्या गायीमध्ये. हंबरुण वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्या प्रचंड प्रेम करते आपली आई. खरं तर अण्णा
संगीत महाराजांसाठी सुद्धा आता टाळी वाजवली पाहिजे, एवढं गोड दिलंय. समर्पक आमच्या गाण्याला तुम्ही वाजवलंय, खूप सुंदर. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. वेळ संपली आपली. प्रचंड प्रेम करणारी आपली आई, जिला स्वार्थच नाही जिच्या प्रेमामध्ये. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. स्वार्थ न ठेवता प्रेम करणारं पात्रच्या जगात आईशिवाय दुसरं कोणतंच नाही. जी आपल्या प्रॉपर्टीची अर्धी मालकीने, तिला रात्री 2 वाजता जेवायला मागा, ती म्हणते टोपल्यात आहे, घ्या आणि खा. पण जिच्या संपत्तीच्या आपण वारसदार आहोत, पूर्णपणे, अर्धे सुद्धा नाही, पूर्ण वारसदार आहोत, त्या आईला मध्यरात्री विचारा, आई मला भूक लागली का? ती म्हणते बाळा फक्त 10 मिनिट दे, मला ज्वारीची भाकरी गरम दूध तुला खायला देते. ही आई आहे. करी लाभावी न प्रीती. खूप सहन करते आई. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. आणि अशीच भूमिका संतांची. तुका म्हणे माझे तुम्हा संतावर येऊजे. आईचं प्रेम कळावं. स्वर्गीय जयाबाई आई, नावामध्येच त्यांच्या जया आहे. जया म्हणजे विजयाचा भाव, सफलतेचा भाव, यशस्वीतेचा भाव. असं आपलं सुद्धा जीवन सफल व्हावं, आपल्या स्मृतीमध्ये हरिकीर्तन व्हावं, आपल्या पाठीमागे आपल्या लेकरा बाळांनी एकोप्यानं राहावं, प्रेमानं राहावं आणि एकत्र परिवाराचा किंवा प्रेमळ परिवाराचा आदर्श समाजासमोर ठेवावा. एवढा सुंदर परिवार घडण्यासाठी जयाबाई आईसारखं जीवन आपण जगलं पाहिजे. कुठेतरी थोडा तरी आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ केला पाहिजे. जाणून घेतलं पाहिजे आपण भगवान परमात्मानं हे शरीर कशासाठी दिलंय, आपण या गावाला आल्यानंतर काय केलं पाहिजे, कशासाठी दिलेलं आहे भगवंतानं हे शरीर. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडून नाजय. आशीष मन भवलोक, दिले इंद्रिय हात पाय कान, बोलाया वचन, जेणे तू जोडून नारायण. आशीष मन आत्मनाच्या झोपेत राहू नका, जागे व्हा. ही संधी पुन्हा पुन्हा नाही. जया आईंचं जीवन सफल झालं. अश्राद्धाला हरिकीर्तन घडतंय. भगवंताचे 4 नाम आणि आपल्या स्मृतीमध्ये जर भगवंताचं हरिकीर्तन होत असेल तर याच्यापेक्षा मोठी सफलता दुसरी कोणती नाहीये. कारण देवाच्या नावाची ताकद. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. कृष्ण नाम सर्व दोषाहरण, राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण. जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक. हे माझ्या हरी मुखे बना, हरी मुखे बना, हरी मुखे बना. भगवान परमात्माचं स्मरण, रामकृष्ण नामाचं उच्चारण करायचं याच कामाला आल्यानंतर का देवी दिला देह भजना गोविंद. देवी दिला देह भजना गोमटा, तेने झाला पाठा वादिकेचा, तेने झाला पाठा वादिकेचा. भगवान परमात्माचं स्मरण करावं आणि भगवंताचं भजन करत 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 एवढं ईश्वराच्या चिंतनामध्ये एकरूप व्हावं की अशी आपली अवस्था व्हावी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवावे, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल. येणे सोयीचे बन झाले जना जयाबाई आईंच्या जीवनाला सफलता प्राप्त झाली, कीर्ती प्राप्त झाली. जे प्रमाण आम्ही सुरुवातीला घेतलं, तुका म्हणे एका मरणीची सरे, ते अण्णांनी भैरवीमध्ये गावं आणि या कार्यक्रमाची सांगता. तुका बने कामरे, तुका बने कामरे, तुका बने कामरे, तुका बने कामरे. उद्भव बाबाची मुरे जलजली मागे,
उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे अण्णांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयाबाई आई आहेर या मातृशक्तीच्या पवित्र पुण्यात्म्यात सद्गती प्राप्त व्हावी, भगवान परमात्माच्या चरणाजवळ स्थान प्राप्त व्हावं, या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी. या आईच्याच पुण्याईनं, या आजीच्या पुण्याईनं, या आजीच्या संस्कारानं या परिवारात खूप चांगले संस्कार, थोरा मोठ्यांचा आदर, चांगल्या शिकवणी, संस्काराचं बीजारोपण वाडवडिलांपासून असल्या कारणानं या परिवारातील सौ रेखा अनिकेत कासार ही आजींची नात अमेरिकेमध्ये आहे. लक्षात घ्या, एक सामान्य परिवारातील जेव्हा माणसं आसमंताला काय म्हणतात ना की भरारी घेत असतात, तेव्हा पूर्वजांची पुण्य आपल्या पाठीशी आहे असा त्याचा अर्थ असतो. तर हे आजींचं पुण्य म्हणावं लागेल. आणि सुरुवातीला बोलण्याच्या ओघात या ताईंचं नाव राहून गेलं बोलायचं, तर असो झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. तुकारामांना आरोटे, स्वररत्न, संगीतरत्न अण्णांनी ही सेवा माझ्याकडे दिली. आता ती किती मी सार्थ केली हे मला नाही माहिती, पण मी सेवा पूर्ण करण्याचं काम केलं. खरं तर अण्णांसारखी ज्येष्ठ माणसं जेव्हा कीर्तनात उभी राहतात त्यावेळेला आम्हाला कीर्तन करण्याची जिम्मेदारीच नसते, 75% कीर्तन तेच पूर्ण करून घेत असतात. तर ही सगळी ज्येष्ठ मंडळी, सगळ्यांना माझं सादर वंदन, सप्रेम जय हरी. सर्व आहेर परिवार, त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार, सगळ्यांना आपण आलात, या परिवाराच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम. विठोबा रखुमाई आमच्या भगिनी सौ शशिकला, संगीता, सुनीता, कल्पना या सर्व भगिनींना विनंती आहे की कृपया आपण सारला यांनी व्यासपीठावर यावं आणि वंदनीय साध्वी सोनाली दिदी
यांचा सत्कार करावा. आमच्या सर्व भगिनींना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि साध्वी सोनाली दिदी यांचा सत्कार करावा. ठोपा रघुमाई माई ठोपा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई ठोबा रघुमाई विठोबा कृपया 2 मिनिटं फक्त उठू नका. एक सर्वांना विनंती, कृपया आपण कुणी उठू नका. 2च मिनिटं फक्त उठू नका. कार्यक्रम संपलेला आहे. 2 मिनिटं उठू नका कोणी. भजन सम्राट अभिनव गंधर्व हरिभक्त तुकाराम महाराज आरोटे, आमच्या आयर परिवाराचे जावाई, आमचं भूषण, आमचं श्रद्धास्थान यांचा सत्कार करतील आमच्या आयर परिवाराचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय दादाभाऊ आयर. त्यांना तशी विनंती आहे, आदरणीय